नमस्कार. नमस्कार. उल्हास प्रभात न्यूज चॅनलमध्ये मी आपले स्वागत करतोय. आज आपल्यासोबत आहेत वार्ड क्रमांक 1 चे उमेदवार तुकाराम म्हात्रे. तर आपण आपल्या प्रेक्षकांना तुमची थोडक्यात ओळख द्या अगोदर. नमस्कार. मी तुकाराम बारकू म्हात्रे, प्रभाग क्रमांक 1, नवीन वडवली, शांतीनगर परिसर. अच्छा, तर तुम्ही आपल्या लोकांना किंवा आपल्या जनतेला कुठल्या सेवा दिल्या आहेत आतापर्यंत? खरं तर माझी सेवा ही निस्वार्थी सेवा असते. गेल्या 20 वर्षापासून वामनदादांचा वारसा घेऊन आम्ही आमच्या प्रभागातच नाही सेवा तर बदलापूरच्या अनेक जनतेना सेवा देण्याचं काम केलं आहे. कोविडचं काम असो किंवा लोकांच्या सुखसुविधा असो. सुखसुविधामध्ये गटर असेल, रस्ते असतील, रोड लाईट असेल, सफाई असेल, गार्डन्स असतील, अनेक उद्यानं असतील, अशी भरपूर कामं केलीत. योगदान कामांचं तुम्हाला जर वाचायला झालं तर ह्या पुस्तकीमध्ये जवळजवळ 250 ते 300 कामांचा जो आढावा आहे, तो आढावा तुम्हाला ह्याच बघायला मिळेल, की ज्या मी आत्तापर्यंत माझ्या प्रभागात जे केलेलं काम आहे, ते काम मी ह्याच्यात प्रकाशित केलेलं आहे. लोकांनी तुम्हाला का मतं द्यावी? लोकांनी मतदान करण्यासाठी मी लोकांना नेहमीच आग्रही असतो, की गेल्या 10 वर्षात बदलापूर नगरपालिकेत निवडणुका झाल्या नाहीत. तर मतदान करण्यासाठी लोकांना एकच विनंती आहे, की बाबा जर का माझं कार्य खरोखरच जर तुमच्या वाखाणण्य असेल, तुमच्यासाठी प्रेरणादायी असेल, मी केलेलं काम तुम्हाला जर पसंत असेल, तर जरूर मला वोट करा. नक्कीच. तुम्ही आज आमच्या प्रेक्षकांशी छान गप्पा करत आहात. अजून काय आहेत भविष्यातला? भविष्यातल्या योजना माझ्या प्रभागात ज्या काय आहेत, त्या म्हणजे त्या ठिकाणचं उद्यान असेल, तरंग तलाव असेल, त्या ठिकाणी स्टेडियम बनवण्याचा जो आज 26 एकरमध्ये स्टेडियम बनवणार आहेत. अशी अनेक कामं आहेत मोठी-मोठी. आपला शिवमंदिर तलाव तुम्हाला माहिती सांगतो, तो तलाव हो, मी हो. स्वखर्चानी ₹80,00,000 स्वतःच्या खर्चानी खर्च करून त्या ठिकाणी मी तो तलाव सुशोभीकरण केलेला आहे आणि त्या ठिकाणी खासदार श्रीकांत शिंदेसाहेब यांनी आता ₹9.5 कोटी दिलेत. त्याच्या बाजूला एक छोटासा गणपती विसर्जनासाठी आपण एक घाट बनवलाय. ते सुद्धा आता ₹3 कोटी मंजूर आहेत. त्याचे सुद्धा काम सुरू आहे. शिवमंदिर तलावाचं काम सुरू झालेलं आहे. त्याचंही पाणी काढून आता पुन्हा त्याचं सुशोभीकरण होणार आहे. एक चांगला दर्जाचा एक पिकनिक पॉइंट म्हणतो ना, तो पॉइंट मी त्या शिवमंदिर तलावावर बनवतोय. मी सातत्याने लोकांच्या संपर्कात असतो आणि लोकं माझ्या संपर्कात असतात. प्रश्न असा आहे, की लोकांना कोणताही चांगला आणि वाईट काल असो, मग कुणाची ॲडमिशन असो, कुणाचा मेडिकलचा इश्यू असो, कुणाला हेल्थ प्रॉब्लेम असो, या सगळ्याच प्रॉब्लेमसाठी किंवा सगळ्या ज्या इश्यूज आहेत लोकांच्या, त्यांच्यासाठी माझं तात्पर्य कार्य उपलब्ध असतो. तुम्हाला माहिती म्हणून सांगतो, वैद्यकीय क्षेत्रात बदलापूरमध्ये आत्ताच मला महाराष्ट्र पुरस्कार मिळाला 2 दिवसापूर्वी. जे ठाणे जिल्ह्यातून एक नंबरचं काम आपण केलंय. 1470 लोकांचं डोळ्याचे ऑपरेशन केले. जवळ 1300 लोकांचे गुडघ्याचे ऑपरेशन केले. 476 लोकांना आपण बिलामध्ये सवलत दिली. सीएम फंड आणि पीएम फंड या दोन्ही फंडाचा वापर आपल्या बदलापूरमधल्या पल्लवी गुजरताई मॅडम ह्या माझ्या ऑफिसमधून सगळं काम करत असतात आणि आमच्या मार्गदर्शनाखाली ते सातत्याने लोकांना जी सेवा पाहिजे ती सेवा आम्ही देत आहोत. रुग्णवाहिका असेल, कुणाला जाण्या-येण्यासाठी काही अडचण असेल, अनेक सुविधा दिलेल्या आहेत. जेवढ्या सुविधा तुम्हाला सांगू तेवढ्या कमीच आहेत. तुम्हाला एक नुकताच शासनाचा पुरस्कार मिळाला. या पुरस्काराविषयी तुम्ही काय सांगाल? खरं तर आत्ताच माझ्या सहकारी पल्लवीताई गुजर यांनी मला हा पुरस्कार आणून दिला. हा 17 नोव्हेंबरला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार जिथे मुंबईला सत्कार झाला, मला जाता नाही आलं. त्याचं मंगेश चिवटे साहेब यांच्या हस्ते त्याचा वितरण झालं. मला कॉल आला, पण मला जाता नाही आलं. मी माझे सहकारी पल्लवीताई गुजर यांना पाठवलं आणि हा पुरस्कार नुकताच ते घेऊन मला सन्मानित केलं. मी महाराष्ट्र शासनाचे खरं तर आभारी राहील. त्यांनी सांगितलं की 419 कोटी गरजू लोकांना आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये अ, सन्मानित हे सॉरी सुविधा देण्यात आली त्यांना आणि अशा सगळ्या महाराष्ट्र शासनाच्या ज्या योजना आहेत त्या योजना आम्ही लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आमची पल्लवीताई गुजर यांनी काम केलंय आणि त्या कामाचं एक वाकिन्य आहे की बदलापूरमध्ये बघा बोलणारे भरपूर लोक आहेत पण करणारे कोण नाही. आमच्या इथे कधीही 24 तासात फोन येऊ दे, रुग्णाला ॲडमिट करायचं असो, रुग्णाच्या पेमेंटमध्ये सवलत करायची असो किंवा त्याचं कोणतेही ऑपरेशन असेल, आम्ही 24 तासाच्या आत सीएम साहेबांचं पत्र देऊन ताबडतोब त्या रुग्णाला सुविधा देतो. तुम्हाला नुकताच हा पुरस्कार मिळाला. त्याबद्दल तुमचे अभिनंदन.
आणि खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. आपण छान काम करत आहे आणि यापुढे देखील जनतेने तुम्हाला काम करण्याची संधी द्यावी आणि आपला विजय होऊन आमच्या शुभेच्छा तुमच्या पाठीशी नेहमीच आहेत. तुम्ही या ठिकाणी आलात आणि आमच्याशी ज्या गप्पा गोष्टी केल्यात त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. थँक्यू.